किल्ल्यात यादवकालीन मंदिर आहेत. पूर्वी हा जो रस्ता होता पेडगाववरनं वरती तुम्ही जर चढलात, करेचं पठार लागतं, थोडंसं हायवे क्रॉस केला की तिथे वरती सुपा नावाचं एक गाव आहे. तर सुप्याला एक पाणपोई आहे. म्हणजे हा किल्ला व्यापारी मार्ग होता पूर्वीच्या काळातला, मुघलांच्या काळातला. त्यामुळे इकडनं जो व्यापारी माल सगळा नेला जायचा तो या मार्गाने दिलायचा, अगदी यादव काळापासून, त्याच्याही आधीपासून, म्हणजे 12व्या-13व्या शतकाच्याही आधीपासून. आणि त्यावेळेला या किल्ल्याच्या परिसरात, म्हणजे किल्ला तर आता 17व्या शतकातला आहे, पण त्याच्या आधी 500-600 वर्षांपूर्वी या किल्ल्यामध्ये काही मंदिरं उभारली होती. आपल्याला 7-8 मंदिरं या किल्ल्यामध्ये यादव काळातली दिसतात. त्यातली काही 2-3 चांगली शाबूत आहेत. तर ती मंदिरं आपण बघू. मंदिर कसं बघायचं, त्या मूर्ती कशा ओळखायच्या, यादवकालीन मंदिरं म्हणजे नेमकं कसं असतं, किंवा महाराष्ट्रातली मंदिरांची शैली कोणती, तर ते आपण बघू. संभाजी महाराजांचा या किल्ल्याशी संबंध अगदी शेवटचा आहे. म्हणजे संभाजी महाराजांना पकडून आणल्यानंतर त्यांना जे काही 40 दिवस कैदेत ठेवलेलं होतं, त्यातल्या कैदेतला काही भाग हा या बहादूरगडाच्या इथे होता आणि उर्वरित भाग वडू तुळापूरला, म्हणजे शेवटी मारला त्यांना वडू तुळापूरच्या इकडे नेऊन, परंतु बाकी सगळे जो छळ केला तो या बहादूरगड किल्ल्यामध्ये केला. म्हणजे तेवढाच एक तो संभाजी महाराजांचा या किल्ल्याशी आलेला संबंध.